श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. पुढे एकदा श्री महाराजांच्या सांगण्याबद्दल त्यांच्या भक्त मंडळीत चर्चा चालू होती. त्याचा नेमका अर्थ काय होतो, गूढार्थ काय होतो, अशी काहीशी बौद्धिक कसरत चालू होती. श्री महाराजांच्या बोलण्याचा खरा अर्थ मलाच समजला हेच सांगण्याची जणू अहमहमिका लागली होती. भाऊसाहेबांच्या कानावर जेव्हा ही चर्चा पडली तेव्हा त्यांनी जो निर्णय दिला तो ऐकून सर्वजण थक्क होऊन गेले. भाऊसाहेब म्हणाले, त्यात एवढं अवघड काय आहे? महाराज जे सांगतात त्याचा सरळ अर्थ जो होतो तो घ्यावा, त्यावर आपले तर्क लढवू नयेत. किती सोपं होतं ते. भाऊसाहेबांचा विचार करणं असं सोपं होतं आणि त्यामुळेच त्यांना श्री महाराज सांगतील तसं वागणं शक्य झालं. श्री महाराज म्हणाले, उद्यापासून तुमचा प्रपंच माझा. भाऊसाहेबांनी त्यावर पुन्हा तर्कट लढविली नाहीत. श्री महाराज म्हणाले, कडबू माझ्या पानात सरकवा, मुलाचं उष्ट आईला चालतं. भाऊसाहेब कडबू सरकवून मोकळे झाले. आम्ही मात्र ते योग्य का अयोग्य, श्री महाराजांना नेमकं काय सांगायचं असेल असले विचार करत बसतो. भाऊसाहेबांच्या या सरळ विचाराने त्यांची सगळी जबाबदारी श्री महाराजांवर येऊन पडत असे आणि श्री महाराजही ती आनंदाने उचलत असत आणि पूर्णपणे निभावत असत. आम्हाला जर असं सगळं श्री महाराजांवर सोपवता आलं तर आम्हीही भाऊसाहेबांसारखे निर्धास्त राहू शकू. कुठल्या जन्मी आम्हाला हे जमेल ते श्री महाराजच जाणत. असो. 1930 नंतर भाऊसाहेब आणि कुटुंबीय मुंबईला राहू लागले. पूज्य बाबा बेलसरे लवकरच तिथे येऊ लागले. त्यांची व भाऊसाहेबांची पहिली भेट कशी झाली वगैरे गोष्टी जरी आपल्याला अज्ञात असल्या तरी भाऊसाहेब त्यांना मुलासारखेच मानत. पुष्कळ वेळा बाबाचं त्यांची सेवा करत हे बाबांच्या प्रवचनातून आपल्याला कळू शकतं. ते आजारी असताना त्यांच्या कॉटजवळ झोपणे, त्यांना देवदर्शनाला हाताला धरून नेणे, त्यांना पाणी देणे इत्यादी गोष्टी बाबा करत असत. त्यामुळे बाबांची आणि त्यांची जवळीक वाढली. जसजसं बाबांना भाऊसाहेब काय आहेत हे कळू लागलं तसतसं बाबांना त्यांचं मोठेपण जास्त जास्त जाणवू लागलं. त्यांच्याबद्दलचा आदर वाढत गेला. शेवटी तो इतक्या उंचीपर्यंत पोहोचला की बाबा त्यांना आपला आदर्श मानू लागले. बाबांच्या कितीतरी प्रवचनात त्यांच्या ह्या आदर्शांचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख येतो. खरं तर बाबांच्या या सांगण्यामुळेच भाऊसाहेबांचं मोठेपण आपल्यापर्यंत पोहोचतं. आपले आदर्श बाबा आणि त्यांचे आदर्श भाऊसाहेब असा आपला आणि त्यांचा आजी आदर्शाचा संबंध आहे. त्यांच्याकडे पाहताना मान वर करून पाहावं लागतं, पण परत त्यांचं वागणं अगदी साधं सरळ असल्याचंही जाणवतं. तसं ते साधं सरळ वागणं सोपं मात्र नाही हेही लक्षात येतं. श्री महाराजांच्या सांगण्यावर 100% विश्वास, त्यासंबंधी कसलीही शंका मनात न येणं हे भाऊसाहेबांच्या मोठेपणाचं इंगित होतं. ते त्यांना जमल्यामुळे त्यांना इतर साधना करावी लागली नाही. बाबांच्या भाषेत त्यांनी उगाच उठाबशा काढल्या नाहीत. श्री महाराजांच्या सांगण्यावर पूर्ण निष्ठा ठेवल्याने आईच्या कडेवरचं मूल जसं आईवर पूर्ण अवलंबून असून पूर्ण निर्धास्त आणि आनंदी असतं, तसं भाऊसाहेब सगळं श्री महाराजांवर सोपवून निर्धास्त, आनंदी आणि समाधानी झाले. आपल्याला कधी ते जमेल तेव्हा जमेल, पण आज निदान ते शक्य आहे हे तर ऐकून ठेवू. असो. साधक हो, परमपूज्य भाऊसाहेबांचं श्री महाराजांशी वागणं बालवत असल्याचं पाहून परमपूज्य बाबा बेलसऱ्यांना फार आश्चर्य वाटत असे. त्यांनी एकदा तसं श्री महाराजांना विचारलं. त्यावर श्री महाराज काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.